हा सगळे धूर त्यांचा विरोधात धूर निघालाच आहे ऑलरेडी. म्हणजे इंजिन म्हटलं तर धूर काढणारच होता वाटतं तुझा. धूर काढण्याचा. हवा ही तात्पुरती असते, हवा येते हवा निघून जाते. शिवडी विधानसभेसाठी शिवसेना हा अथांग पसरलेला समुद्र आहे. विरोधक आहेत आपले, त्यांचं मत आहे की 10 वर्ष बाळा नांदगावकर यांना संधी मिळाली होती, तर ते 10 वर्ष कुठे होते असं म्हणत आहेत. पण त्यांना माहिती आहे बाळा कुठे होता आमचा. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत शिवडी या विधानसभेमध्ये. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत. पाहायला गेलं तर शिवडी या विधानसभेची लढत यंदा जरा वेगळी असताना पाहायला मिळणार आहे. पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपूर्वीची जी लढत आहे तीच पुन्हा समोर आलेली पाहायला मिळते. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बाळा नांदगावकर जे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हटलं जातं, त्यांना उमेदवारी देण्यात आली. आणि यंदा हा शिवडीचा गड कोण राखणार आणि शिवडीमध्ये नेमकी हवा कुणाची हेच आपण लोकमतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. काय सांगाल काका, शिवडीमध्ये हवा कुणाची वाटते सध्या? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी हवा आहेच. आणि त्यातही आम्हाला जे उमेदवार जे लाभलेले आहेत अजय चौधरी, हे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. कामाच्या जोरावरती आणि त्यांनी जे मुंबई गृहनिर्माण धोरण याच्यामध्ये त्यांचा जो सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे इथल्या गोरगरीब जनतेला, कष्टकरी जनतेला त्यांच्या हक्काचं घर त्यांनी जे मुंबई गृहनिर्माण धोरण सरकारला राबवायला लावलं, त्यामुळे निश्चितच ही सगळी गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी यावेळेला ठामपणे उभी आहे. आणि या ठिकाणी हवाच काय, या ठिकाणी काही जरी असलं म्हणजे प्रत्येक गल्लीत तुम्ही जा, कुठेही जा, रस्त्याने जा, कुठेही विचारा, अजय चौधरी अजय चौधरी अजय चौधरी, शिवसेनेची मशाल मशाल आणि मशालच तुम्हाला देईल. कोणाची हवा सुरू आहे शिवडीत? इथे हवा सूर्य फक्त बाळा नांदगावकर साहेबांची. इथे राज साहेबांचा करिश्मा चालणार आहे. की मागील 10 वर्षापासून स्थानिक आमदार होते, त्यांनी इथे काय केलं, त्यांना कोणकोणते विषय त्यांनी हँडल केले, त्यांना चांगलं माहिती आहे. तुम्ही जनतेला विचारा, तुम्हाला स्वतःहून समजेल. काय विषय हँडल नाही केले, त्यामुळे काय तुमची नाराजी? स्थानिक लोकांना त्यांनी माडाच्या बिल्डिंगमध्ये कमिटमेंट केलेली आहे की आम्ही स्थानिक लोकांना बिल्डिंगमध्ये पत्रे बांधून देतो. माडाकडे फंडिंग कमी आहे. माडाला फंडिंग कसा कमी आहे, कोण देणार फंडिंग? यांच्या माध्यमातून आला पाहिजे होता ना. 2009ला नांदगावकर साहेबांनी फंडिंग दिलेला, त्यांना माडाची काही कामं चालू केली. 2009 10 वर्ष तेच आमदार आहेत, त्यांनी काय केलं? हे बघा, मुळात मी तुमच्या प्रश्नामध्ये थोडंसं हे करतो. हवा ही तात्पुरती असते, हवा येते हवा निघून जाते. शिवडी विधानसभेसाठी शिवसेना हा अथांग पसरलेला समुद्र आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा निश्चितपणे डोळे झाकून मशाल आणि निष्ठावंत अजय विनायक चौधरी हे तिसऱ्यांदा विक्रमी मताने विजयी होतील, ही मला पूर्णपणे खात्री आहे. त्यांचा विजय झालेलाच आहे. त्यांच्या विजयाची औपचारिकता हे मतदार, शिवडी विधानसभेतले मतदार येत्या 20 तारखेला मशालीला मतदान करून त्यांच्या विजयाची औपचारिकता पूर्ण करतील. आणि विजयाची घोषणा ही 23 नोव्हेंबरला तुम्हाला सर्वाधिक पहिला निकाल तुम्हीच ब्रेकिंग न्यूज द्याल की शिवडी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी यांनी केला विक्रम आणि त्यांनी साधली विजयाची हॅट्रिक. मला सांगावंसं वाटतं की जे त्यांनी विरोधकांनी जो एक आमच्याबद्दल एक नेरेटिव्ह सेट केलेला नांदगावकर साहेबांबद्दल की 10 वर्ष कुठे होता बाळा, तर मी सांगू शकतो की 10 वर्ष नांदगावकर साहेब शिवडी विधानसभेत तळागाळातल्या लोकांना भेटत होते. ज्या कुटुंबाला कोविड काळामध्ये अन्नधान्याची सुविधा नव्हती, त्या कुटुंबाला अन्नधान्याची सुविधा देत होते. ज्यांना मेडिकलचे काही खर्च होते की बाबा मेडिकलचा प्रॉब्लेम होता किंवा पैशांचे आर्थिक प्रॉब्लेम होते, त्या लोकांनी साहेबांना भेटून प्रत्यक्ष किंवा न भेटता आल्यामुळे फोनवरून पण साहेबांनी त्यांना हॉस्पिटलच्या बिलामध्ये कमतरता म्हणजे कमी वगैरे बिल करून देणं वगैरे, या सर्व गोष्टी साहेबांनी त्यांना कोविड काळात करून दिल्या. कारण मतदारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमदार हा दोस्ती एकरमध्ये राहणारा नको आहे, तर आमच्याशी दोस्ती करणारा आमदार हवा आहे. आणि तो दोस्ती करणारा हा आमदार अजय विनायक चौधरी आहे. 3 मुद्दे असे सांगा, त्यामुळे यातला मतदार म्हणजे या शिवडीतला मतदार बाळा नांदगावकर यांना मतदान करेल. 100%. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या शिवडी विधानसभेमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा प्रश्न होता. तो प्रश्न त्यांच्याकडून सुटला गेला नाही. त्यांच्या 5 वर्षाचा टर्म असतो, त्या 4 वर्षाच्या टर्ममध्ये पाणी सुरळीत लोकांना मिळतं. आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महानगरपालिकेच्या
काही पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना संगत घेऊन तिथल्या लाईनींमध्ये काहीतरी खोळंबा करून त्या लोकांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न, त्यांचा जो केविलवाणी प्रयत्न होता तो आम्ही नुकताच काही महिन्यांपूर्वी आम्ही ढोल मोर्चा घेऊन त्यांचा तो उधळून लावला. पाण्याचा प्रश्न हा भयंकर होता, कुठला का आता बऱ्यापैकी आम्ही मिटवला. आमच्या आंदोलनामुळे आम्ही बऱ्यापैकी मिटवून घेतला. दुसरा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, इथे ज्या जुन्या चाळींचा विकास आहे, झोपडपट्ट्यांचा विकास आहे, मोठ्या मोठ्या आपल्या वस्त्या आहेत, त्यांचा विकासाला ह्यांनी आम्हाला प्रश्न करतात 10 वर्ष कुठे होते. अरे 10 वर्ष तुम्ही सत्तेत असताना, खुर्चीवर असताना तुम्ही काय केलं लोकांसाठी? त्यामुळे बाळा नांदगावकर हा विषयच नाही या मतदारसंघामध्ये, कारण ते नव्हतेच, कुठेच नव्हते. पण नांदगावकरांच्या माध्यमातून यंदा काहीतरी वेगळं प्रस्तुत करण्यात येतंय. मतदारांसमोर शिवडीचं विजन डायरेक्ट आणलंय. मला तुम्ही सांगा, 2009 साली ते 2014 पर्यंत बाळा नांदगावकर या विधानसभेमध्ये आमदार म्हणून होते. त्यावेळेला तुमचं विजन कुठे होतं? तुम्ही तर महाराष्ट्रभर फिरत होता पक्ष वाढवण्याच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला जनतेला कुठे दिसलंच नाही ना, म्हणून तर 2014ला तुम्हाला जनतेने परत झिडकारला ना. जर तुमच्याकडे त्या विजन असतं, आता तुम्ही विजन जे बोलताय, मग 2009ला तुम्हाला विजन राबवायला कुणी विरोध केला होता? तुम्ही तर आमदार होते, नाही राबवलं त्यावेळेला. हे सगळी भूलताप आहेत, दुसरं काही नाही. खोटं बोलायचं बस, दुसरं काम. म्हणजे यांना तुम्हाला खरं सांगू का, बाळा नांदगावकर कुठेही दिसत नाही. मुंबई कोण चांगली सांभाळू शकतं? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपचे काही नेतृत्व आहेत, कोण यांच्यापैकी मुंबई कोण चांगली सांभाळू शकत? मुंबईला फक्त एकच माणूस सांभाळू शकतो, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जो कोरोनामध्ये त्यांनी जे एका रात्रीमध्ये जे कोविड सेंटर उभे केले, जे जगामध्ये आश्चर्यचकित झालं, ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सांभाळू शकतात. तुम्हाला काय वाटतं कोण मुंबई चांगली सांभाळेल? आता मी ज्या नेत्यांची नावं घेतली त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला काय वाटतं आणि का? उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं संयमी सुसंस्कृत नेतृत्वच या मुंबईमध्ये चालेल. आणि मुंबई महानगरपालिकेला कर्जातून बाहेर काढून 92,000 कोटीची ज्या उद्धव साहेबांनी FD करून दिली, ते कशासाठी केलं? मुंबईकरांसाठी केलं. आणि म्हणून मुंबईकरांचा पूर्ण विश्वास हा सन्माननीय उद्धव साहेबांवरती आहे. आणि उद्धव साहेबांचंच नेतृत्व या ठिकाणी मराठी माणसाला मान्य आहे. मुंबई कोण चांगली सांभाळू शकतं? पहिले नेत्यांची नावं ऐकून घ्या, त्यानंतर आपलं उत्तर द्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार आणि भाजपचं नेतृत्व कोण सांभाळू? राज ठाकरे. राज ठाकरे का म्हणून? का म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला पूर्ण मगाशी सांगितलं की बदल पाहिजे, आणि राज ठाकरे साहेबांच्या नावाचा बदल झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसेल. तुम्हाला काय वाटतं मुंबई कोण चांगली सांभाळेल? महाराष्ट्र नवनिर्माण झाला राज ठाकरे. तुम्हाला काय वाटतं? बघा, ह्या मुंबईवरती अनेक वर्ष सन्मान्य, आदरणीय, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी राज्य केलेलं आहे. आज बाळासाहेब आपल्यामध्ये नाही आहेत, पण जो वाघ निघून गेला, पण त्याचा बछडा आज आपल्या मुंबईमध्ये राहतोय. आणि तो निश्चितच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मराठी माणसांसाठी, हिंदुत्वासाठी ते नक्कीच इथे संरक्षण करतील असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मला ठाम विश्वास आहे की निश्चितच मुंबई ही राजसाहेब ठाकरे हे निश्चित चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. तुम्हाला काय वाटतं यंदा कोण निवडून येईल या विधानसभेतून? ह्या विधान फक्त आणि फक्त अजय विनायक चौधरी सर, त्यांच्याशिवाय कोणी येऊ शकणार नाही. मुळात आमची स्पर्धा आहे ना आमच्यासोबतच आहे. कारण गेल्या वेळेला 2019च्या निवडणुकीमध्ये 40,000चं आम्हाला मताधिक्य होतं. यावेळेला आमचा प्रयत्न आहे 50 ते 60,000हून अधिक मताधिक्य मिळवण्याचा, आणि त्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न. म्हणून मी म्हटलं ना, आम्ही इतर कोणाला स्पर्धक मानत नाही. आमची स्पर्धा ही आमच्या स्वतःची. आम्हाला पाठिंबा दिलाय भारतीय जनता पक्ष, शिवसेना, निवडून आल्यानंतर, म्हणजे आता ही निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला वाटतंय का म्हणजे आपला पक्ष या पूर्ण सत्तेमध्ये असेल? 100% सत्तेत असणार. राजसाहेबांनी क्लिअर सर सांगितलेलं आहे की जो कोण शासन करेल, पण मनसेशिवाय शासन म्हणजे गव्हर्नमेंट होऊच शकत नाही. महायुतीचे उमेदवार 100% महायुती येणार आणि त्यामध्ये मनसेचा मोठा सहभाग असणार. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा सुरू? मनसेची. का म्हणून? हाय, सगळे धूर त्यांचा विरोधात धूर निघालाच आहे ऑलरेडी. म्हणजे इंजिन म्हटलं तर धूर काढणारच वाटतं तुला? धूर काढणारच आहोत. आता एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. भाजपकडून जाहीर पाठिंबा आलाय. आशिष शेलारांनी थेट सभेमध्ये जाहीर केलं की बाळा नांदगावकर यांना आपल्याला मतदान करायचंय. परंतु एकीकडे कुठेतरी अपक्ष उमेदवार म्हणजे त्यांच्याच बंडखोर उमेदवार उभे आहेत. तर काय फटका बसेल का मतदानाला? नांदगावकर साहेबांचं व्यक्तिमत्व तसं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतर मित्र पक्षाने आम्हाला मदत केली आहे या विधानसभेत.
मग काय वाटतं भाजपची मतं जी आहेत ती प्रभावी पडतील का यांना? 100% पडतील.